दिसतोय का आता व्हिडिओ? दिसतोय दिसतोय. ठीक ठीक. करा सुरू. हो. त्यातली पहिली गोष्ट आहे, जात धर्म देव लिंगभेद आणि भ्रष्टाचार या गोष्टी जगातनं गेल्या पाहिजे. प्रत्यक्षात यांचा साधक उपयोग या जगाला झालंय ते वाटोळ. काही ना काही द्वेषाचं, मारामारीचं, खुनाखुनीचं, दंगलींचं असाच या गोष्टींचा इतिहास आहे. ते कशासाठी काढले, उपयोगी होती की नाही वगैरे वगैरे या चर्चांमध्ये आता अर्थ नाही. मला असं वाटतं की अक्षरमानव म्हणून हे काम होणं गरजेचं आहे की या भ्रामक कल्पनांमधनं जग बाहेर काढणं गरजेचं आहे, ज्या दोन्ही अर्थाने किंवा अनेक अर्थाने आर्थिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक या सगळ्या अर्थांनी या नुकसानदायक गोष्टी आहेत जगाला, हे सिद्धही झालं. जेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टींचे शोध लागले, देव धर्म जाती लिंगभेद आणि भ्रष्टाचार यानं वाटोळ्याचाच इतिहास या जगात होता. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते मला की जगाचा कारभार चालूच आहे. अनेक व्यवस्था आहेत, अनेक क्षेत्र आहेत, त्याच्यात जग जगतंय, जग राबतंय. झालंय असं की या सगळ्या राबण्यावर, या सगळ्या जगण्यावर अप्रामाणिकपणा, फसवणुकी, लुटालुटी, गंडवणुकी यांचं आवरण चढलंय. भ्रष्टाचार या सगळ्यांनी या सगळ्या क्षेत्रांचा ताबा घेतला. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या तर त्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार, दुय्यम घाणेरड्या गोष्टी हेच दिसेल. तुम्ही वैद्यकीय क्षेत्र घ्या, शेती घ्या, आरोग्य घ्या, शिक्षण घ्या, कला घ्या, साहित्य घ्या, पाणी घ्या, पर्यावरण घ्या, एकमेकांच्या फसवणुकीच चालू आहे. तर माणसाच्या जगण्याला जी जी पूरक क्षेत्र आहे ती काय 60-70 असतील. ही सगळी क्षेत्र प्रामाणिक, पारदर्शी आणि मानवी नैतिकतेनं जगणारी झाली पाहिजे. यासाठी धडपडणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. मानव ही संघटना असली पाहिजे. अक्षर मानव नवं काही काम करत नाही. अक्षर मानव जगण्याची जी व्यवस्था या जगात आहे ही तिसरी गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो की मग अक्षर मानवाची गरज काय. तर जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांवर जी काही खोटारडेपणाची, अप्रामाणिकपणाची, भ्रष्टाचाराची आवरणं चढली ही काढून जर टाकली तर जगात आर्थिक समानता येऊ शकते, मानवी समानता येऊ शकते. म्हणून मग अक्षर मानवाचं काम करणं मला महत्वाचं वाटतं की माणसं विषम व्यवस्थांमध्ये जगतात. विषम व्यवस्था ही प्रत्येक पायरीवर आहे जगण्याच्या, सगळ्या क्षेत्रांमध्ये. प्रत्येक क्षेत्राचे प्रोटोकॉल्स आहेत, प्रत्येक क्षेत्राचे काहीतरी नियम आहेत आणि ते विषमता निर्माण करणार आहेत. आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत नाही आहे नुसतं, सामाजिक, कौटुंबिक. लहान मुलं आपण अगदीच लहान मुलांसारखीच वागतो, त्यांचा अपमान करत राहतो, म्हाताऱ्या माणसांचा अपमान करत राहतो. कमवती पिढी त्यातल्या त्यात रगेलपणे आपण कमवते असू तरच वागू शकते. पण मुलांचं जगणं हे लाचारीचं असतं आईबापांच्या जीवावर, आणि म्हाताऱ्या माणसांचं जगणं एक लाचारीचं असतं आईबापांच्या जीवावर. तर मला असं वाटतं की ही सुद्धा विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, प्रत्येक क्षेत्रातली विषमता आहे. ही मिटवायची असेल तर अक्षरमानवानं काम केलं पाहिजे. अक्षरमानव ते काम करतं असं मला वाटतं. त्यामुळं मी आवाहन करतो की आपण एक चांगला नैतिक मानवी समाज करू. कायदे आहेत, नियम आहेत, फक्त अप्रामाणिकपणा, खोटारडेपणा, भ्रष्टाचार यानं सगळी व्यवस्था सगळी आहे पृथ्वीवरची. ही दुरुस्त करायची असेल आणि माणसं सुखी जगायची असतील, शांत जगायची असतील तर मला वाटतं की हे सगळं काढून टाकून आपण समानतेकडं जाणं, सगळ्या प्रकारच्या समानता, स्त्री पुरुष, रंग, वर्ण, जात धर्म, लिंग या सगळ्या समानता, वय यांच्या सगळ्या समानता, आर्थिक समानता आणि घाण काढून टाकून आणि जगाचा प्रवाह खुला, पारदर्शी, निर्मळ, निखळ करणं
याच्यासाठी अक्षर मानव राबलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीनं मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही संघटनेत यावं. धन्यवाद. येस, बोला सुधीरजी. दोन तीन मिनिटं थांबायचं म्हटलं का करायचं सुरू, थोडी उपस्थिती नाही, वाढेल. करूया सुरू, होत लोक जॉईन करूया सुरू. आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे आपण पुढे जाऊया. ठीक आहे, ओके. सर्वांना नमस्कार. नमस्ते. अक्षर मानव व्यापार विभागाचा आपला हा जो साप्ताहिक कार्यक्रम आहे सेल्स गप्पा, या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर गुरुवारी 8 ते 10 या वेळेमध्ये आपण सेल्स गप्पा हा कार्यक्रम घेत असतो आणि यामध्ये विविध प्रकारची माहिती आणि विविध व्यावसायिक संकल्पनांचं आदान प्रदान या माध्यमातून आपण या ठिकाणी करत असतो. आपल्या नेहमीच्या ठरलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे सर्वप्रथम माझा स्वतःचा परिचय करून देईल, त्याच्यानंतर आपले जे आज मार्गदर्शक आहेत त्यांचा परिचय करून देईल, त्याच्यानंतर एंटरप्रेन्योर जे आहेत आपले त्यांची मुलाखत या ठिकाणी होईल, समीक्षक या ठिकाणी असतील ते आपली भूमिका या ठिकाणी मांडतील आणि नंतर आपण आपल्या कार्यक्रमाचा समारोप करूया. येस. तर नमस्कार, मी सुधीर देशमुख. अक्षर मानव व्यापार विभाग याच्या अंतर्गत जो अक्षर मानव PR मीडिया डिजिटल मार्केटिंग जो उपविभाग आहे त्याचा राज्यप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्या व्यावसायिक संकल्पनांचं आदान प्रदान करण्यासाठी अक्षर मानव व्यापार विभागाच्या वतीने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. आजच्या कार्यक्रमात थोडे काही बदल आहेत. सर्वप्रथम आज आपल्याला म्हणजे दर कार्यक्रमाला आपल्याला जे मार्गदर्शन द्यायला असतात परेश गांधी सर यांचा आज वाढदिवस आहे. आमचे अतिशय डायनामिक लीडर आम्ही त्यांना नेहमी म्हणतो आणि खूप कुशल मार्गदर्शक, एक तज्ज्ञ आमचे म्हणजे ज्याला आपण कॅप्टन म्हणू शकतो, आमच्या या जहाजाचे कॅप्टन ते आहेत आणि अतिशय छान आम्हाला ते मार्गदर्शन देत असतात. त्यानिमित्त त्यांच्या या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम आपण सर्व मिळून आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. मी सर्वांना विनंती करेन, आपला व्हिडिओ जर आपण शकलात तर कृपया टाळ्या वाजवून आज आपण परेश गांधी सरांचं अभिष्ट चिंतन करूया आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि पुढचे अनेक वर्ष ते याच पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन देत राहो अशी मी शुभकामना या ठिकाणी चिंतितो. तर आपण आता आपल्या या सेल्स गप्पा कार्यक्रमाच्या सुरुवात करूया व आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे. एकदा आपण सगळे अनम्यूट करून परेशजींना म्हणूया हॅपी बर्थडे परेशजी, कारण की आपल्या सगळ्यांचं हे जे काही कार्य आहे या सगळ्या कार्याला सगळ्यात मोठी एनर्जी, जी मेन सोर्स ऑफ एनर्जी आहे ते परेशजी आहे. त्याच्यामुळे तुम्ही मी आपल्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचतोय, तर ह्या सगळ्याचा ओरिजिन जो आहे ना तो परेशजींपासून. तर सगळ्यांनी अनम्यूट करूया आणि सगळ्यांनी परेशजीं करता एक छानस असं जोरदार एक शुभेच्छा देऊया. श्रद्धा वगैरे मॅडम कसं करूया शुभेच्छा सरांना? तुम्ही एखादी वेगळी शैली सांगा. हॅपी बर्थडे. चलेगा अनम्यूट करा प्लीज. सचिन देवकते सर अनम्यूट करा आणि परेशजींना आपण, हे व्हिडिओ रेकॉर्ड होतोय त्याच्यामुळे रेकॉर्डेड व्हिडिओ तेव्हा ते बघतील त्यावेळेस त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचतील. सो आपण परेशजींना करूया हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच परेशजी. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, भरपूर निरोगी आयुष्य लाभो. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि आमच्यासारख्या हजारो लाखो लोकांचं आयुष्य तुमच्या हातून एनलाइटन होतंय, तर त्या सगळ्या गोष्टींकरता आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. अगदी जी सुधीरजी कंटिन्यू करा. तर या
वाढदिवसाच्या छोट्या खानी कार्यक्रमानंतर आपण आता आपल्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात करूया. आत्ताच आपले अक्षरमानवचे संस्थापक राजन खान गुरुजी यांनी अक्षरमानवची ध्येय आणि उद्दिष्ट जी काही आहेत ती त्यांनी सविस्तरपणे या व्हिडिओमधून या ठिकाणी मांडलेली आहेत. आता याचा पुढचा टप्पा असा आहे की अक्षरमानव व्यापार विभाग जो आहे त्याची जी काही ध्येय आणि उद्दिष्ट आहे ती अगदी थोडक्यात मी या ठिकाणी मांडतो. अक्षरमानवच्या उद्दिष्टांमध्ये 6 प्रमुख उद्दिष्ट आहेत. त्यापैकी एक आहे गटाच्या प्रत्येक उत्पादकाला त्याच्या उत्पादनाच्या विपणन आणि विक्रीमध्ये मदत करणे, प्रत्येक उद्योग आणि व्यवसायामध्ये पारदर्शक विक्री आणि वितरण नेटवर्कला प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या संधींसह विविध व्यवसायांसाठी 1000 पेक्षा अधिक विपणन आणि विक्री व्यावसायिकांची टीम प्रशिक्षित करणे हे आपले उद्दिष्ट आहे. अक्षरमानव 2000 पेक्षा अधिक उत्पादनांसाठी स्वतःचे डायरेक्ट सेल्स नेटवर्क तयार करणे हे देखील आपले एक उद्दिष्ट आहे. अक्षरमानव कार्यकारी मंडळाच्या प्रत्येक विभागासाठी व्यवसाय संधी तयार करणे हे देखील आपलं उद्दिष्ट आहे. उद्योगपती आणि व्यावसायिकांना जीवनामध्ये अंतर्गत व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग मध्ये यश साध्य करण्यासाठी प्रेरित करणे ही आपली काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. आणि याच सगळ्या उद्दिष्टांना घेऊन अक्षरमानव व्यापार विभागाच्या वतीने आपण हा सेल्स गप्पा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मगाशी मी जसं म्हणालो की एकमेकांना व्यावसायिकदृष्ट्या सविस्तर मार्गदर्शन मिळणे, त्यांच्या व्यवसायाला एका नव्या वळणावर नेणे आणि सगळ्या व्यावसायिक संकल्पनांचं एकमेकांशी आदान प्रदान करणे अशा काही त्याच्या प्रमुख जे उद्दिष्ट आहेत ते आपल्या याच्यामध्ये आहेत. आज आपल्याला या ठिकाणी परेश सर काही उपलब्ध नाही आहेत. त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आज ते जरा बाहेरगावी आहेत, त्यामुळे ते नसणार आहेत. तर आज आपल्याला फक्त या ठिकाणी व्यावसायिक मार्गदर्शन जे आहे या फक्त लीलाताई सोनवणे या ठिकाणी देणार आहे. मी थोडक्यात अगदी काही सेकंदामध्ये लीलाताईंचा सविस्तर परिचय करून देतो. लीलाताईंनी सुरुवातीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. त्यांना 16 वर्षांचा जवळपास अनुभव आहे. HR आणि ऍडमिन या विषयाच्या त्या अतिशय तज्ज्ञ आहेत, त्याचे ट्रेनर देखील आहेत. 2019 साली त्यांनी सेवा मॅनेजमेंट सोल्युशन्स हे सुरू केलं, त्याच्या त्या संस्थापक आहेत. ट्रेनिंग, काउन्सिलिंग आणि मॅनेजमेंट काउन्सिलिंग हे त्यांची मॅनेजमेंट कन्सल्टिंग हे त्यांचे फार मोठं वैशिष्ट्य आहे. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम त्या नेहमी घेत असतात. लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हे पण त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. आणि खास करून स्किल एनहॅन्समेंट म्हणजे कौशल्य विकास. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य असते, त्याला फक्त कुठेतरी आपल्याला त्याला एक मंच उपलब्ध करून द्यावं लागते व थोडंसं मार्गदर्शन द्यावं लागते. तर ते काम या ठिकाणी लीलाताई करत असतात. आज आपल्याला या ठिकाणी जे एंटरप्रेन्योर आहेत त्यांची लीलाताई मुलाखत घेणार आहेत. तर त्या आहेत नयना अनंत निकम. नयना या शॅडो अकॅडमीचे डायरेक्टर आहेत. अतिशय छान त्यांचं कार्य आहे, शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत आहेत. शिवाय सिने क्षेत्रामध्ये जी VFX टेक्नॉलॉजी आहे जी आता नवीन आलेली आहे आणि जिचं आपण अनेकदा काही सिनेमामध्ये आपण त्याचे इफेक्ट जे आहेत ते बघतो. शिवाय अॅनिमेशनच्या त्या तज्ज्ञ आहेत, त्यांचा स्वतःचा स्टुडिओ आहेत आणि ते अतिशय छान त्यांच्या व्यवसायामध्ये यशाकडे त्या झेप घेत आहेत. तर त्यांनी ही झेप कशा प्रकारे घेतली आणि त्यांचा व्यवसाय त्यांनी कुठून सुरुवात केला याची सविस्तर माहिती आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण आपल्या कार्यक्रमामध्ये एक समीक्षक आपण बोलत असतो. ते समीक्षक आल्यानंतर त्यांना आपला कार्यक्रम कसा वाटला, काय वाटला याबद्दल ते सविस्तर मार्गदर्शन देत असतात. तर आज आपण माझ्या पत्रकारिता क्षेत्रातलेच एक म्हणजे अनेक वर्षापासून कार्यरत असलेले व्यक्तिमत्व हर्षल कुठावदे काही क्षणामध्ये त्या आपल्याकडे जॉईन होतील. तर ते आपल्या थोडा पत्रकारितेमध्ये असलेला जो काही व्यावसायिक दृष्टिकोन आहे तो तर त्याच्याबद्दल आपल्याकडे ते मांडणी करतील आणि आपला हा जो कार्यक्रम आहे हा त्यांना कसा वाटला याबद्दल ते मार्गदर्शन देतील. हर्षल कुठावदे आणि आम्ही बरेच सोबत असतो, त्यांच्याकडेही बऱ्याचशा व्यावसायिक संकल्पना असतात. तर त्या संकल्पनाबद्दल आमची नेहमी चर्चा होत असते. तर त्याबद्दल जास्त थोडीशी त्या ठिकाणी माहिती आपल्याला देतील. काही क्षणामध्ये ते पण जॉईन होतील. आपला कार्यक्रम जसा पुढे जाईल तसं तसं यामध्ये आणखीन लोक जुळायला सुरुवात होईल. आपण ही एक यात्रा सुरू केलेली आहे सेल्स गप्पाची. आता ही यात्रा जवळजवळ आपले 12-13 भाग आपल्या याच्यामध्ये झालेले आहेत, एका टप्प्यावर आलेली आहे. आणि मी मागचंच म्हटलं तसं की काही लोक असे आता झालेले आहेत की त्यांना दर गुरुवारच्या सेल्स गप्पाची त्यांना ओढ लागलेली असते. त्यांना सतत आठवण येते की कधी हा कार्यक्रम येतो आणि त्यांना ती एक सवय बनलेली आहे की साप्ताहिक हा कार्यक्रम जो आहे याला आपण उपस्थित राहिलंच पाहिजे. तर असे या ठिकाणी बरेचसे चेहरे, बरेचसे नावं मला या ठिकाणी दिसतात आहेत.
तर अशा पद्धतीनं माझा या ठिकाणी परिचयाचा हा जो उपक्रम आहे हा इथे मी थांबवतो आणि आता इथून पुढच्या प्रोग्रामची जी सूत्र आहे ती लीलाताईकडे सोपवतो. त्यांनी आपलं जे व्यावसायिक मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी सुरू करावं आणि आपण हा कार्यक्रम पुढे नेऊया. लीलाताई. थँक्यू सुधीरजी, थँक्यू सो मच. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड की आता लोक जॉईन होत आहेत. आपल्याकडे ऑलरेडी सुवर्णाताई जॉईन झालेल्या आहेत, सचिनजी जॉईन झालेले आहेत, शारदाताई जॉईन झालेले आहेत आणि आता आपल्या वेळेला जे जॉईन झालेले आहेत त्यांचा रिस्पेक्ट ठेवून आपण पूर्ण ताकदीने, पूर्ण उत्साहाने आपण आपलं सेशन कंटिन्यू करणार आहोत. हे इकडे मी जे लिंक शेअर केलेली तिथे इकडे एक विंडो दिसते आणि मी जे शेअर केलेलं ते दिसत नाहीये. त्याचं टेक्निकल काय आहे? छोटी विंडो दिसते ती तुमची विंडो. बरोबर सर. ओके, पण आता हे दोनच मिनिटं. विंडो मोठी पाहिजे. हा तेच ना. होईल ते हे बरोबर सर करते. ओके, बर ठीक आहे, चलेगा. So how are you everyone? Let us clap for ourselves and create energy. क्लॅप करून एक एनर्जी क्रिएट करूया. जर अनम्यूट होता आलं आणि कॅमेरा ऑन करता आला थोड्या वेळा करता, 1-2 मिनिटं करता, तर तुम्ही कॅमेरा ऑन सर्वांनी आपला कॅमेरा ऑन करा. येस. ओके. शारदा मॅडम प्रॅक्टिसला गेलेले आहेत तरी पण जॉईन झाला. थँक्यू सो मच शारदा मॅडम. आय सॅल्यूट टू युअर डेडिकेशन. हे सॅल्यूट याच्यासाठी करते सर, आम्ही एका ग्रुपमध्ये आहोत. सकाळी 7 ते 10 ऑलरेडी त्या एका मीटिंग मध्ये होत्या माझ्यासोबत. त्याच्यानंतर दिवसभर त्यांचं काम आटपून आता परत त्या एका मीटिंगला पोहोचलेल्या आहेत आणि उद्या त्यांचा खूप मोठा उपक्रम आहे. त्या ताई थोडंसं सांगा तुम्ही तुमच्या उपक्रमाविषयी उद्याच्या. सर माझं भरतनाट्यम आहे उद्या अंतर्नाद मध्ये गंगेवरती. 1700 पार्टिसिपेंट्स तिथे असणार आहे. तबलामध्ये, बासरीमध्ये शास्त्रीय गायन आहे आणि कथ्थक आणि भरतनाट्यम आहे. त्याच्यात मी आहे भरतनाट्यमसाठी. सो सी द डेडिकेशन. ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि सकाळी 7 वाजेपासून आता 8:30 होत आहेत सर, म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 12 hours शी इज वर्किंग. दिस इज कॉल्ड डेडिकेशन. 11 वाजता माझं ऑनलाईन बुक रिडिंग सुरू होईल. 10 ला ही संपते आणि ते सुरू होईल. 11 पर्यंत पॅक आहे. चला, चांगलं आहे. हो, लीला मॅडमचा खूप सपोर्ट आहे. थँक्यू सो मच. येस. सो सुवर्णाताई माईक अनम्यूट करा, चेहरा दाखवा तुमचा. सचिनजी माईक अनम्यूट करा आणि आजचं आपलं इंट्रोडक्शन आपण असं करणार आहे जसं आपण दरवेळेस करतो ना. आपण एखाद्या फुलाबरोबर कनेक्ट करतो स्वतःला, नंतर एखाद्या फळाबरोबर कनेक्ट करतो स्वतःला. तर आज आपण स्वतःला एका पक्षासोबत कनेक्ट करायचंय. सो आज मी कोण आहे तर मी गरुड झेप घेणारी आहे. मी गरुड झेप घेणारी लीला आहे आज. तर तुम्ही आज कोण आहात? फिनिक्स सुधीर. ओके, फिनिक्स सुधीर. वाव, ग्रेट. शारदाताई तुम्ही कोण आहे आज? तुम्हाला तर मीच मोर म्हणेल. मी पिकॉक असते. पिकॉक कलर खूप सारे शॅडो आहेत त्याच्यात. बढिया. सुवर्णाताई तुम्ही कोण आहे आज? हा, पॅरेट सुवर्णा. पॅरेट आहे का? बरं, मग पॅरेटने तर खूप बोललं पाहिजे. पॅरेट का बरं एवढं कमी बोलतोय? पॅरेटचा तर भरपूर आवाज आला पाहिजे. मी शॉप मध्ये आहे ना, मग अच्छा, कस्टमर आला तर पटकन मी म्यूटही करते आणि कॅमेरा पण त्यामुळेच ऑन करत नाही. ओके. सचिन देवकते सर तुम्ही कोण आहे आज? कोणता पक्षी झाला आज? फ्लेमिंगो. ओके, वाव, गुड. बढिया. विनोदजी तुम्ही कोण आहे आज? कोणता पक्षी आहे आज तुमच्याकडे पर्सनॅलिटी मध्ये? विनोदजींचा माईकचा आहे का म्हणजे अवेलेबल? बोला विनोदजी. अच्छा, त्यांचं माईकचं थोडस ते बोलले ते वाटतं. सो चलो, इथे इतके सगळे पक्षी जमा झालेले आहेत आणि कोणी मोर आहे, कोणी फिनिक्स आहे, कोणी
जमा झाला. आज पक्ष्यांचा थवा आलेला आहे आणि ह्या पक्ष्यांच्या थव्याने खूप सुंदर शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर पीपीटी दिसते माझं सुधीरजी? हो, पण ते त्याचा हे थोडा हे दिसतोय छोटा. बर्वे सर, ही स्क्रीन थोडी मोठी करा पीपीटीची. हा, कारण प्रत्येकाला वाचता नाही येणार ना पॉइंट ते. स्क्रीन मोठी करायला लागेल. ओके ओके. आता मला तर इकडनं चेंज नाही करता येते, ते त्यांच्याकडे आहे ना, त्यांच्याकडनंच होईल सुरू करा, change. मी त्यांना एकदा हे करतो, रिमाइंड करतो पण. चलेगा. ओके. सो गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड मॉर्निंगच म्हणते बघा, म्हणजे मी पण सकाळपासून किती सगळ्या याच्यामध्ये आहे. आणि आपल्या अक्षर मनाच्या सेल्स गप्पा या आजच्या आपल्या सेशन मध्ये मी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. ऍक्च्युली मला पण इनकम्प्लीट होतोय, परेशजी आज नाही आहेत, म्हणजे ते त्यांच्या वेगळ्या उपक्रमात, त्यांच्या कार्यक्रमामध्ये आहेत. पण ऑफकोर्स बर्थडे एक असतो ना आपला, आणि तो दिवस आपल्याला फॅमिली सोबत साजरा करायला हवा. इनफॅक्ट मी इन्सिस्ट करेल की तुम्ही पण सगळे निदान वाढदिवसाचा दिवस तरी आपल्या कुटुंबासोबत घालवा. त्या दिवसाच्या, त्या क्षणांच्या ज्या आठवणी असतात ना, त्या खूप सुवर्ण आठवणी असतात. आणि पुन्हा वळूया आपल्या सेल्स गप्पा या उपक्रमाकडे. तर आपल्या सेल्स गप्पा उपक्रमामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण सुरुवात कसं केलं होतं, की ईच अँड एव्हरी छोट्या छोट्या पॉइंट पासून आपण सुरुवात केली होती. एक एक स्किल कसं डेव्हलप करायचं, प्रत्येक गोष्टीचा अंदाज कसा घ्यायचा, मागोवा कसा घ्यायचा. ते बर्वे सर म्हणतात Yes, sir. की तुमच्याकडून ती स्क्रीन मोठी होऊ शकते, ती शेअरिंग मध्ये जाऊन, असं म्हणतात ते. माझ्याकडे इथे शेअरिंगचा ऑप्शनच दिसत नाहीये. रेझ्युम प्रेझेंटेशन असं ऑप्शन आलंय. 3 डॉट्स मध्ये बघा, 3 डॉट्स मध्ये. बर, आता बघा. हा, झाली मोठी झाली. झाली का? अच्छा, हो. ओके ओके, गुड वन. सो परेशजींचे काही टॉपिक होते, माझे काही टॉपिक होते. त्या सगळ्या टॉपिकचा आपण ओव्हरव्ह्यू घेऊया एकदा. बिझनेस करत असताना काय काय आपल्याला माहित पाहिजे, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचा विषय होता की तुमचा बिझनेस हा कोणत्या क्रायटेरियामध्ये येतो. तर याच्यासाठी मार्केट कसं सिलेक्ट करायचं याच्यावर परेशजींनी खूप छान इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांना शेअर केली होती. आणि त्यांचा गायडन्स हा दरवेळेस एक अमेझिंग लेवलला तो गायडन्स असतो. त्याच्यामुळेच आपण ठरवू शकतो की एक्झॅक्टली कुठलं मार्केट सेगमेंट आपण चूज करायचं. त्यानंतर STP म्हणजे सेगमेंटेशन, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग ह्या विषयाला सुद्धा त्यांनी आपल्याला नेलेलं होतं. आणि तो सुद्धा त्यांचा जो क्रिएशन होता, तो क्रिएशन खूप अमेझिंग होता. पुढच्या सेशनमध्ये आपण सेल्स पिच कसं असावं, एका व्यक्तीशी आपण जेव्हा बोलतो तर त्या बोलण्यामध्ये कुठल्या प्रकारचा ईज असावा, कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन असावं, समोरच्या व्यक्तीला ते हार्ट टचिंग करणार असावं, नुसतीच पोपटपंची किंवा नुसतीच बडबड समोरच्या व्यक्तीला आपली वाटू नये, याच्याविषयीचं क्रिएशन परेशजींनी आपल्या सोबत केलेलं होतं. आणि मग सेल्स स्पीच कुठल्या कुठल्या टाईपचे असतात. तर इथे एलिव्हेटर स्पीच जेव्हा म्हणतात सर, तर एलिव्हेटर म्हणजे काय, की आपण एका याच्यामध्ये एलिव्हेटर मध्ये आपण गेलो, एखाद्या लिफ्ट मध्ये आपण गेलो आणि आपल्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. तर 10 सेकंदात आपण काय बोललं पाहिजे. फोनवरचं सेल्स स्पीच, आपण कोणाला तरी फोन केला, फोनवर आपण किती अट्रॅक्टिव्ह बोललं पाहिजे की समोरच्याने आपल्याला अपॉइंटमेंट दिली पाहिजे. सोशल मीडियावर आपण आपल्या बिझनेस विषयी काय काय टाकलं पाहिजे. तर अशा प्रकारचं प्रेझेंटेशन विषयीचं, फॉलोअप विषयीचं, इन्व्हेस्टर विषयीचं, हे सगळे सेल्स स्पीच सरांनी आपल्याला एक्सप्लेन केले होते. आणि खूप छान रिस्पॉन्सेस सगळ्यांकडे आलेले होते. त्यानंतरचा सरांचा पॉइंट होता की फॉलोअप, कशा प्रकारचा फॉलोअप झाला पाहिजे. आपण ज्यावेळेस पुढच्या वेळेस एखाद्या व्यक्तीला फोन करू आणि त्याच्याशी बोलू, तर मागचंच सगळं पूर्ण रिपीट झालं पाहिजे का? अजिबात नाही. मागे जे बोललेलो आहे त्याच्यातले 10 किंवा 20% किंवा फार फार तर 30% रिपीट झाले पाहिजे. आणि पुढची इन्फॉर्मेशन आपल्याकडनं विचारली गेली पाहिजे, जेणेकरून ऐकणाऱ्याचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये कायम राहील. आणि त्यानंतर माझे काही मुद्दे होते, ज्या मुद्द्यांमध्ये आपलं प्रेझेंटेशन कसं असावं, आपल्यामध्ये एक उद्योजक म्हणून कोणकोणते प्रेझेंटेशन स्किल असावे याच्याविषयी मी मांडणी केली होती. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता कीप इट सिम्पल. समोरच्या व्यक्तीला समजताना ते सिंपल पद्धतीने असावं, अशा प्रकारे आपलं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी असली पाहिजे. एखादी स्टोरी आपल्याला सांगता आली पाहिजे, एखादी एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी आपल्याला करता आली पाहिजे. आपल्या बोलण्यातनं आपण आपल्या कॉन्सेप्ट विषयी, आपल्या संकल्पनेविषयी पॅशनेट आहोत हे लक्षात आलं पाहिजे. आणि ऑफकोर्स
कुठल्याही प्रेझेंटेशन करता जाताना आपण एक छान पद्धतीने प्रिपेअर होऊन गेलं पाहिजे. मग प्रेझेंटेशनचे कोणकोणते मोड्स आहेत आपल्याकडे अवेलेबल? आपण आपल्या बिझनेसचं फ्लायर बनवू शकतो, आपण पॅम्पलेट बनवू शकतो, आपण व्हिडिओ बनवू शकतो, आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवू शकतो, आपण कॉर्पोरेट व्हिडिओ ही थोडी वेगळी कॉन्सेप्ट आपण समजून घेतली होती आणि त्याबरोबर त्याच वेळेस एव्हीएस टेक्नॉलॉजीचा एक सुंदर असा व्हिडिओ पण आपण त्यावेळेस बघितला होता. त्यानंतरचा माझा पुढचा जो इंटरेस्टिंग टॉपिक होता तो टॉपिक असा होता की आपलं लक्ष कुठं आहे, आपल्या बिझनेसकडे आपलं किती लक्ष आहे. तर मागच्या सेशनला जे होते ते लक्ष याच्याविषयी काय सांगू शकतील का? की मी जे लक्ष बोलले होते तर सुरुवातीचं जे लक्ष आहे त्याच्यात क्ष आणि य आहे आणि पुढचं जे लक्ष आहे त्याच्यामध्ये फक्त क्ष आहे. तर काय फरक असू शकतो दोन गोष्टींमध्ये? काय वेगळेपण असू शकतं? उच्चार तर सेम आहे दोन्ही गोष्टींचा, मग काय असू शकतं वेगळं? तुमच्यापैकी कोणीही सांगू शकत असेल, अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. अच्छा, मंदाकिनी मॅडम जॉईन झालेले आहेत. थँक्यू मॅडम. हो. येस मॅडम, प्लीज अनम्यूट करून बोला. एक लक्ष म्हणजे आपलं ध्यान, आपलं चित्त, आणि दुसरं लक्ष म्हणजे ध्येय. एक्झॅक्टली, ब्युटिफुल. थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच. आता त्या मुख्याध्यापिकाच आहे म्हटल्यानंतर त्यांच्याकडनं उत्तर सहज अपेक्षितच होतं मला. जी सुधीरजी, तुम्ही पण अनम्यूट करून बोलू शकता. खरं तर हे दोन्ही शब्द म्हणजे मानवी जीवनामध्ये अत्यंत जरुरीचे शब्द आहेत, लक्ष आणि बरोबर. लक्ष. की ज्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं लक्ष म्हणजे अर्धाक्षर त्याला य, त्या लक्ष्यावर त्याचं जर चांगल्या प्रकारे लक्ष असलं तर तो व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहू शकत नाही. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींवर लक्ष असणं जरुरी आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्ही दोघांनी पण केलेले क्रिएशन एकदम इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही दोघांनी सांगितलेली माहिती ही एकदम बरोबर आहे. आपल्याला काय अचीव करायचंय बिझनेस करत असताना, त्याच्याकडे जर आपलं लक्ष असेल, त्याच्याकडे जर आपलं ध्यान असेल, तर ऑटोमॅटिकली ह्या बाकीचे जे प्रॉब्लेम असतात ना, त्या प्रॉब्लेम्सला आपल्याला इग्नोर करता येतं किंवा त्याला ओव्हरकम करता येतं. आणि इथून पुढे मी तर म्हणते, आम्ही आता एका ग्रुपमध्ये शिकतोय की प्रॉब्लेमला आपण प्रॉब्लेम म्हणायचंच नाही, आपण चॅलेंज म्हणायचंय. आय विल एक्सेप्ट दिस चॅलेंज अँड मूव्ह ऑन. आणि आज मी खरंच सांगते, थोड्या वेळाने मी शेअर करेल की मी एका इतक्या इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीला आज भेटलेली आहे. बिलीव्ह इन ग्रेट थिंग्स कॅन हॅपन. आपण बऱ्याचदा सेल्फ डाऊट मध्ये जातो, दरवेळेस विचार करतो, अरे मला हे करायचंय, होईल का ते करायचंय, होईल का? मला 10 लोकांचा स्टाफ हवाय माझ्या डोळ्यासमोर माझ्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी. ते काम करण्यासाठी मी रिक्रूट करेल, त्यांची सॅलरी द्यावी लागेल किंवा त्यांच्याकडून मी काय आउटपुट घेईल हा खूप नंतरचा भाग असतो. पण त्याच्या अगोदरच नुसतं विचार करूनच सेल्फ डाऊट मध्ये जातात. तर ज्या वेळेस किंवा मला माझा बिझनेसचा सेल आहे ना दर महिन्याला 10 लाख करायचंय, इट्स ओके, आज आत्ता लगेच होणार आहे का? नाही, ठीक आहे, वेळ लागू शकतो त्याला. पण कसं काय होईल, नाही होऊ शकत, शक्य आहे का हे? तर ह्या सगळ्या सेल्फ डाऊट मध्ये जाण्याऐवजी जर आपण हा कॉन्फिडन्स, हा थॉट जर डोक्यामध्ये ठेवला, बिलीव्ह इन ग्रेट थिंग्स कॅन हॅपन, की माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होऊ शकतात, माझ्या बिझनेसमध्ये चांगल्या गोष्टी होऊ शकतात. ज्यावेळेस मी मोठं टार्गेट ठेवेल तेव्हा नक्की ते अचीव्ह करण्याची ॲबिलिटी माझ्यामध्ये आहे. त्यावेळेस आपण ऑटोमॅटिकली आपलं जे टार्गेट आहे, आपलं जे ध्येय आहे, त्याच्याकडे काही पावलं, काही पर्सेंटेजनी पुढे गेलेलो असतो. त्यानंतर मी बहिरा बेडूकची एक गोष्ट सांगितली होती मागच्या वेळेस. कोणाला आठवते ती गोष्ट? सुवर्णाताई, सचिन देवकते सर, तुमच्या दोघांपैकी कोणाला आठवते ती गोष्ट बहिरा बेडूकची? मला आठवते ताई. थोडीशी revise. त्याला ऐकायलाच येत नसतं. त्याचे मित्र त्याला सांगत असतात की पुढे संकट आहेत, पण त्याला असं वाटतं की नाही, ते इन्स्पायर करतायत आणि तो सक्सेसफुल होतो. बरोबर. बढिया. एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं ताईंनी, पण खूप छान सांगितलं. मी पुन्हा एकदा रिवाइज करते ती गोष्ट. एक बेडूक असतो, त्या बेडकाला त्याचे मित्र मिळून ते ठरवतात की आपल्याला एका ठिकाणी पोहोचायचंय. ते मस्त अंडरस्टँडिंग करून घेतात आणि ते धावायला सुरुवात करतात.
ज्यावेळेस ते असं उड्या मारत 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 मग पुढे जातात तेव्हा त्यांना दिसतं की अरे काही ठिकाणी ते खडे लागतायत, मग ते टोचले जातात शरीराला. काही ठिकाणी तर खूप मोठे खड्डे, तर आपटलं जातं शरीराला. आणि असं करत करत पुढे एक टेकडी असते, तर त्या टेकडीपर्यंत त्यांना जायचं असतं. पण यांना ज्यांना खडे लागले, ज्यांना काहीतरी टोचलं, त्याच्यातले अर्धे निम्मे मागेच थांबून जातात. आणि अर्धे निम्मे थोडेसे जे पुढे पोहोचलेले असतात, ते पुढे पोहोचल्यानंतर त्या जो बेडूक आहे, जो त्यांच्यापेक्षा पण खूप पुढे गेलेला असतो, त्याला सांगत असतं मागे ये, मागे ये, मागे ये, पुढे नको जाऊ. तो त्यांच्याकडे बघतो आणि त्याला काय वाटतं की ते एनकरेज करतायत आणि तो पुढे पोहोचतो आणि तो जिंकतो, तो विनर ठरतो. आणि नंतर लक्षात येतं की अरे हा बहिरा आहे म्हणून याला हे ऐकू नाही आलं. त्याला जर ऐकू आलं असतं आणि त्याचं जर मन बदललं असतं तर कदाचित तो पण मागे राहिला असता, तो विनर होऊ शकला नसता. म्हणून कधी कधी आपलं यश साध्य करत असताना आपल्याला बहिरा बेडूक पण बनता आलं पाहिजे. कोणीतरी काहीतरी येऊन सांगितलं, अच्छा हे नाही होऊ शकत का, आपण लगेच आपल्या धैर्यापासून स्टेप बॅक झालो. कुणाचा तरी अनुभव बघितला, दुसरा कोणाचा तरी लाईफ मधला अनुभव वेगळा असू शकतो, आपल्या लाईफ मधला अनुभव वेगळा असू शकतो. तर दुसऱ्यांचं बघून किंवा दुसरं कोणाचं ऐकून आपल्या आयुष्याची ध्येय कधीच बदलायची नाही, कधीच बदलायची नाही. अशा वेळेस बेहिरा बेडूक बनायचं. आणि पॉवर ऑफ च आपण बघितला होता. मला माझा व्यवसाय 2024 पासून 2025 पर्यंत एका 1, 2, 3, 4 या उंचीवर न्यायचा च आहे. मला माझ्या बिझनेसचा टर्न ओव्हर 10 लाख, 50 लाख, 1 कोटी करायचाच आहे. ज्यावेळेस हे ध्येय ठेवून आपण काम सुरू करतो त्यावेळेस 100% आपल्याला जे अचीव करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि आज जेव्हा तुम्ही आजचा मेसेज बघितला असेल तर त्या मेसेजमध्ये तुम्ही बर्नाम इफेक्ट आणि शब्दसंग्रह हे 2 शब्द वाचले असतील. तर आज त्या एका खूप छानशा स्टोरीकडे पण मी पोहोचणार आहे. त्याच्या अगोदर आज मला तुमच्या सगळ्यांजवळ काय शेअर करायचं आहे, ऍज अ बिझनेसमॅन, ऍज अ एंटरप्रेन्युअर तुमची थॉट प्रोसेस काय असली पाहिजे, तुमचे विचार कसे असले पाहिजे. तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये जे लोक काम करत आहेत, मग ते तुमचे एम्प्लॉई असू शकता, ते तुमचे पार्टनर असू शकता, ते तुमचे इन्व्हेस्टर असू शकता, किंवा ज्या लोकांना तुम्ही कनेक्ट करता आहे बिझनेस पुढे नेण्यासाठी ती लोक असू शकता, आणि त्याच्याही पलीकडे ज्यांच्यापर्यंत तुम्ही हा बिझनेस पोहोचवताय ही लोक असू शकतात. तर अशा लोकांसोबत डील करताना तुमचं बिहेवियर कसं असलं पाहिजे, तुमचे विचार कसे असले पाहिजे, याच्यासाठीच हे आजचं क्रिएशन आहे. तर या क्रिएशन मध्ये माझा सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की यू शुड बी इन विन विन सिच्युएशन. म्हणजे जे लोक तुमच्यासोबत काम करतायत, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा बिझनेसची कॉन्सेप्ट घेतली आणि त्या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टर हवाय. ऍक्च्युली एक पुस्तक मी वाचते आणि त्या पुस्तकामध्ये मला असं ऐकायला मिळालेलं किंवा वाचायला मिळालेलं आहे की व्यवसाय करण्यासाठी पैसेच लागतात असं नाही. तुमच्याकडं काही मजबूत, काही पॉवरफुल जर शब्द असतील, तुमच्याकडे चांगली मांडणी असेल, सादरीकरण असेल, तर पैसा आणि पैशासोबत बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा उपलब्ध तुम्ही करू शकता. आणि मग त्याच बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा तो चांगला शब्दसंग्रह म्हणजे काय, तर पहिली गोष्ट आपण ज्यावेळेस आपल्या बिझनेसची मांडणी करतोय तर ती मांडणी करत असताना आपण विन विन सिच्युएशन मध्ये हा बिझनेस पुढे नेणार आहोत याचा विश्वास आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. तो त्या बिझनेसचा पार्टनर असेल, तो त्या बिझनेसचा एम्प्लॉई असेल, आपल्या टीम मध्ये काम करणारा एखादा व्यक्ती असेल, तर त्यांच्यापर्यंत आपल्याला हे पोहोचवता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एकमेकांच्या दीर्घकालीन फायद्याचा विचार. जर आपल्याला कोणी पार्टनर घ्यायचा आहे, आपल्याला कोणी बिझनेसमॅन सोबत घ्यायचा आहे, किंवा एखादा कर्मचारी जरी आपल्यासाठी काम करतोय, तर ज्या वेळेस आपण त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवू शकू की माझ्यासोबत या प्रोजेक्टमध्ये, या कंपनीमध्ये काम करत असताना तुला आत्ता काम करत असताना तुला ते जे इमिडिएट बेनिफिट आहे त्याला मॉनिटरी बेनिफिट म्हणू आपण, त्याची सॅलरी आहे, त्याचं पे आउट आहे, त्याचं कमिशन आहे, हे तर मिळणारच आहे, पण लॉंग टर्म बेनिफिट तुला काय होणार आहे, हे जेव्हा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू त्यावेळेस तुम्हाला लाईफ टाईम साथीदार मिळतील, लॉंग टर्मचे साथीदार मिळतील. आणि या लॉंग टर्म साथीदारांवर ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करता, तुमचा वेळ इन्व्हेस्ट करता, तुमचा पैसा इन्व्हेस्ट करता, तर परत परत तुम्हाला नवीन नवीन क्रिएशन करायची गरज पडत नाही. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे विश्वास आणि सहकार्याची भावना. आपल्या टीम मध्ये जेवढे लोक काम करतात त्या सगळ्या लोकांमध्ये एक विश्वासाची भावना असली पाहिजे, एकमेकांना सहकार्य करण्याची भावना असली पाहिजे.
तरच आपल्या ऑफिसचं वातावरण, आपल्या पार्टनर्स सोबतचं वातावरण, आपल्या इन्व्हेस्टर सोबतचं वातावरण, हे वातावरण हेल्दी एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, एका ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला अपेक्षित असतं, ते हेल्दी एन्व्हायरमेंट आपण जपू शकतो. आणि आपल्याकडे शब्दसंग्रह कसा असला पाहिजे, परस्पर हित दर्शवणारा शब्दसंग्रह असला पाहिजे. याचं उदाहरण मी एक तुम्हाला सांगते की मी एज्युकेशनल काउन्सिलर पण आहे, तुम्हाला माहितीये. तर एक पेरेंट एकदा माझ्याकडे आल्या, एक मदर पेरेंट माझ्याकडे आल्या, एका मुलाची आई, आणि त्या मला बोलल्या की मॅडम, माझा मुलगा ना त्याची रूम आणि त्याच्या आजूबाजूला खूप पसारा करतो आणि खूप कचरा करतो. मी त्याला रोज रागवते, कचरा करू नको, कचरा करू नको, कचरा करू नको, तरी पण तो खूप कचरा करतो. आणि मग मला आता कळत नाहीये की मी इतकं समजावून, इतकं रागवून, इतकं ओरडून पण तो सुधरत नाहीये किंवा बदलत नाहीये, तर मी काय करू? तर मी त्यांना बोलले की फक्त तुमचे शब्द बदला. मी काय बदलले पाहिजे शब्द? तर म्हटलं तुम्ही त्याला असं सांगा की तुझी रूम, तुझी आजूबाजूची जागा स्वच्छ ठेव. अर्थ तोच होता. दोन्ही गोष्टींमध्ये अर्थ तोच होता. आजूबाजूला कचरा करू नको याचा पण अर्थ तोच होत होता, आणि तुझी आजूबाजूची जागा स्वच्छ ठेव याचा पण अर्थ तोच होत होता. ज्या वेळेस त्यांनी ते शब्द बदलले आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस 8 दिवसांनी त्या मला भेटल्या, तर त्या अक्षरशः मला थँक्यू बोलल्या. त्या खरंच मला बोलल्या की येस, तुम्ही दिलेला शब्द आणि त्याच्यानंतर माझं त्याच्यासोबतचं बिहेवियर, माझं त्याच्यासोबतचं बोलणं हे चेंज झालं, आणि 8 दिवसांनी त्यांना त्यांचा खूप छान फरक पण बघायला मिळाला. त्याच्या पुढचा माझा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे, एकेरी उल्लेख टाळणे. बऱ्याचदा असं होतं, ज्यावेळेस आपण प्रोफेशनली कनेक्ट असतो, मग ते आपले फ्रेंड का असेना, एखाद्या मीटिंग मध्ये आपण पोहोचलेलो आहे आणि जरी तिथे आपले क्लोज फ्रेंड आहे, पण जर आपण प्रोफेशनली तिथे पोहोचलेलो आहे, व्यवसायाच्या निमित्ताने पोहोचलेलो आहे, किंवा आपल्या ऑफिसमध्ये पण व्यवसायाच्या निमित्ताने कोणी आलेलं आहे, तर आवर्जून तिथे एकेरी उल्लेख करणं आपण टाळलं पाहिजे. का? कारण आपण प्रोफेशनली व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना भेटलेलो आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण पर्सनल आवर्स मध्ये त्या व्यक्तींना भेटतो किंवा बोलतो, त्यावेळेस आपण त्यांना ऍज अ फ्रेंड डिस्कस करू शकतो. किंवा आपल्या ऑफिसमध्ये पण जरी कर्मचारी आहेत किंवा दुसरे कोणी पार्टनर किंवा कोणी इन्व्हेस्टर आहेत आपल्यासोबत, आणि ते व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने जर लहान असतील, तरी सुद्धा ज्यावेळेस आपण प्रोफेशनली त्यांच्यासोबत डील करतो, त्यावेळेस सुद्धा एक गोष्ट सांगितली जाते की आपण त्यांचा एकेरी उल्लेख करणं टाळलं पाहिजे. का? याच्याने आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक रिस्पेक्टचं वातावरण निर्माण होतं. जसं आपण त्यांना रिस्पेक्ट देतो, तसं त्यांच्याकडून सुद्धा रिस्पेक्ट जनरेट व्हायला, रिस्पेक्ट निर्माण व्हायला सुरुवात होऊन जाते. पुढचा माझा मुद्दा असा आहे की पदांपेक्षा हेतूवर ध्यान. ज्यावेळेस एखादी मोठी कंपनी असते, तर एखादा जनरल मॅनेजर असेल, रिजनल मॅनेजर असेल, एका लेवल नंतर ना त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा इगो बघायला मिळतो, आणि आपल्याला असं बघायला मिळतं की ते मग त्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना किंवा हाताखाली 100-200 लोक कामाला, तर त्यांच्याशी बोलताना एका विशिष्ट प्रकारे अरोगंटली कम्युनिकेशन करतात. किंवा एखादा आपल्या हाताखालचा माणूस त्याला जर रिप्लाय देत नाहीये, त्याच्याशी बोलत नाही, तर तुला माहिती का तू कोणाशी बोलतोस, अशा प्रकारचं सुद्धा कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं, जेव्हा केव्हा असं वातावरण आपल्याला दिसत असेल, तर त्या सगळ्या लोकांनी, मी कोणत्या पदावर आहे, माझी काय पोस्ट आहे, याच्याऐवजी आपण सगळे ग्रुप मिळून ज्यावेळेस एकत्र आहोत, त्यावेळेस आपला काय हेतू आहे, आपण कोणत्या उद्देशाने आपण आपल्या बिझनेसच्या ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपलं जे टार्गेट आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, याची जर माहिती जर सगळ्यांनी लक्षात ठेवली, याविषयीचं जर क्रिएशन सगळ्यांनी लक्षात ठेवलं, तर त्या ऑफिसचं वातावरण खूप छान हेल्दी राहू शकतं. त्या पूर्ण ऑर्गनायझेशनचं, त्या संस्थेचं वातावरण खूप हेल्दी राहू शकतं. त्याच्या पुढचा पॉइंट आहे आर या पारची स्थिती टाळणे. बऱ्याचदा असं आपल्याला बघायला मिळतं की 2 पार्टनर्स आहेत, सुरुवातीला त्यांनी ऍज अ पार्टनर म्हणून खूप एनर्जी टाकली, एकमेकांच्या सोबत आले, यांनी पण मेहनत केली, त्यांनी पण मेहनत केली, यांनी पण पैसे टाकले, त्यांनी पण पैसे टाकले, पण काही बिझनेसमध्ये लगेच इमिडिएटली तो जो सक्सेस आपल्याला बघायला मिळाला पाहिजे, तो सक्सेस बघायला मिळत नाही. किंवा एखाद्या विशिष्ट वेळेनंतर त्या व्यक्तीचं मत, आपलं मत लगेच जुळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत, किंवा ते मत वेगळं असू शकतं. अशा वेळेस आर या पारची जर स्थिती इमिडिएटली आली, तर कदाचित त्या व्यक्तीला एखादा मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळं अशा वेळेस त्या व्यक्तीने ती आर या पारची स्थिती टाळली पाहिजे, आणि सामंजस्याने डिस्कस करून
मला काय म्हणायचं आहे त्याचं म्हणणं मांडून, समोरच्याला काय म्हणायचं आहे त्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यातनं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं, एखाद्या व्यक्तीचं फक्त व्यक्त करणं बाकी असतं. त्यांनी ते प्रॉपरली जर व्यक्त केलं, फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई जरी असतील तर त्यांनी मॅनेजमेंट समोर जर प्रॉपर व्यक्त केलं की मला हे म्हणणं आहे, मला असं असं उद्देश आहे, माझं मांडण्यामागचा हे असं सगळं हेतू आहे, तेव्हा सुद्धा ऑफिसमध्ये एक खूप चांगलं एन्व्हायरमेंट आणि प्रत्येक ऑर्गनायझेशन ही चांगल्या एन्व्हायरमेंटवर, चांगल्या पार्टनर्सवर, चांगल्या इन्व्हेस्टरवर आणि त्यांच्या सगळ्यांशी एकमेकांची किती हेल्दी रिलेशनशिप आहे याच्यावरच पुढे जात असते. आणि त्याच्या पुढे बर्नम इफेक्ट याच्याविषयी मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे. तुमच्यापैकी कोणी याच्यापूर्वी हा शब्द ऐकलाय का, बर्नम इफेक्ट? तुम्ही कधी याच्यापूर्वी म्हणजे एखाद्या बुक मध्ये वाचताना किंवा एखादी इन्फॉर्मेशन वाचताना कधी हा शब्द बघितलाय का? धीरजजी थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. सो बर्नम इफेक्ट काय आहे? पूर्वीच्या काळी तुम्ही बघा गावामध्ये ना सर्कस बघायला मिळायचे आपल्याला सगळ्यांना. कोणी कोणी बघितली सर्कस? हँड रेस करा किंवा मला अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. अच्छा, धीरजजींनी बघितलेली, सुधरजींनी बघितलेली. ओके. सो मला असं वाटतं बरेच असे सगळे लोक असतील की ज्यांनी लहानपणी सर्कस बघितलेली आहे. आणि काय व्हायचं सर्कसमध्ये? तर सर्कसमध्ये, येस सुधीरजी, तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता सर्कसमध्ये तुम्ही काय काय बघितलेलं आहे, काय अनुभवलेलं आहे नाही, सर्कस? सर्कस बद्दल मी खूप याच्यासाठी बोलू शकतो, कारण माझे वडील, माझे आजोबा, वडिलांचे वडील हे बऱ्याचशा सर्कशीमध्ये मॅनेजर होते. त्याचं इंग्लिश वगैरे चांगलं असल्यामुळे काय, आणि ते जवळपास युरोपमध्ये, लॅटिन अमेरिकेमध्ये आणि इकडे दक्षिण पूर्व देशात तिकडे म्हणजे ते जाऊन आलेत. सर्कशी वगैरे ते घेऊन जात होते. ते स्वतः जायचे, याचे पूर्ण मॅनेजमेंट ते बघायचे. त्याच्यामुळे आम्हाला लहानपणी कुठलीही सर्कस आम्ही त्या गावात होतो त्या शहरामध्ये कुठली पण सर्कस आम्हाला ती पूर्णपणे फ्रीमध्ये पाहायला मिळायची. त्याचं कुठलेही वा वा तिकीट, वा. एवढंच नाही तर म्हणजे आमचे आजोबा वारले, आय थिंक 84-85 ते गेले असतील. त्याच्यानंतर जवळजवळ 95-96 पर्यंत पुढचे 10 वर्ष आम्हाला आमच्या शहरात आली सर्कस की आम्हाला फ्री पासेस असायच्या. त्याच्यामुळे आम्ही खूप सर्कस पाहिला लहानपणी आणि खूप मजा यायची लहानपणी. आम्हाला भयंकर मजा यायची. त्यांचे प्राण्यांचे प्रयोग आणि तिथे इतर जे कलाकार होते त्याचे वेगवेगळे कला कौशल्य ते दाखवायचे. त्यामुळे खूप सुंदर वाटायचं ते. त्यावेळेस खूप मजा यायची. बढिया बढिया, सुपर. तर अशीच काही माहिती मला सांगायची तुम्हाला. तर जेव्हा केव्हा आपण सर्कस बघायचो ना, तर त्या सर्कसमध्ये आपल्याला काय बघायला मिळायचं? तर त्या सर्कसमध्ये आपल्याला वाघ फिरताना दिसायचा. त्या सर्कसमध्ये आपल्याला त्या ज्या मुली आहेत त्या गोल रिंगवर त्या इकडून तिकडे जायच्या, तिकडून इकडे जायच्या, बरोबर आहे. त्यानंतर एक कोणीतरी माणूस असायचा, त्याला मोत का कुवा वगैरे असे शब्द असायचे आणि तो त्याच्यामध्ये गोल 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 फिरायचा. याच्या पण पलीकडे भरपूर भरपूर गोष्टी आपण सर्कसमध्ये बघितलेल्या आहेत. लोक जायचे, एक विदूषक यायचा, तो विदूषक मस्त असा पैकी नाचायचा, हे करायचा. हे सगळं बघून झाल्यानंतर लोक काय करायचे, घरी येताना फक्त त्या विदूषकाविषयी, फक्त त्या वाघाविषयी, फक्त त्या फिरणाऱ्या व्यक्तीविषयी बोलत नसायचे. लोक काय म्हणायचे, सर्कस छान होती, सर्कस भारी होती. आणि बर्नम इफेक्ट जो मला तुम्हाला सांगायचा होता, तो बर्नम इफेक्ट असा आहे. बर्नम नावाचे एक सर होते अमेरिकेमध्ये. तर त्यांनी काय केलं, त्यांनी लोकांची मेन आवड काय आहे ते ओळखलं आणि त्याच्याप्रमाणे त्यांची जी सर्कस होती त्या सर्कसीची निर्मिती अशी केली की जगातला सगळ्यात बुट्टा माणूस तिथे घेऊन टाकला, जगातली सगळ्यात म्हातारी बाई तिथे घेऊन टाकली जागृतीचे प्रयोग करायला. अशा प्रकारचे लोक त्यांनी घेतले. त्याच्यानंतर काही असे लोक घेऊन टाकले की त्या ज्या मुली होत्या तर त्या मुलींमध्ये काही ड्रेसमध्ये त्यांच्या याच्यामध्ये क्रिएशन्स केले नवीन. आणि त्याच्याने त्यांच्या असं लक्षात आलं की सर्कसला गर्दी वाढतीये आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट म्हणजे काय आहे, या सगळ्यामधलं अंडरस्टँडिंग किंवा लर्निंग काय आहे, तर आपला बिझनेस करत असतात लोकांपर्यंत आपण काय पोहोचवतोय, लोकांना काय आवडतंय. आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत त्यांना विकण्यासाठी, त्यांना देण्यासाठी. लोकांना कशाची गरज आहे, जेव्हा लोकांना जे हवंय ते आपण आपल्या प्रोडक्ट मध्ये देतो आहे किंवा आपल्या सर्व्हिस मध्ये देतो आहे, त्यावेळेस आपल्याकडे रांग लागायला वेळ लागणार नाही. सो दिस इज कॉल्ड एज बर्नम इफेक्ट. हा एक सायकोलॉजिकल इफेक्ट आहे त्या पार्टीचा, प्रत्येक लोकांवरचा. 2 मिनिटं, माझा आवाज येतोय का?
हो, येतोय येतोय. येतोय ना सर? अच्छा, हम्म. मला असं वाटलं थोड्या वेळाकरता माझं कंटिन्यू येतोय. हा येतो. ओके, ठीक आहे. सो या बर्नाम इफेक्ट याच्यातलं अंडरस्टँडिंग असं होतं, याची माहिती अशी होती की लोकांना जे आवडतं आहे ते आपल्या बिझनेसमध्ये आहे का, लोकांना ज्याची गरज आहे ते आपल्या बिझनेसमध्ये आहे का, आणि ज्यावेळेस ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येते त्यावेळेस एका चांगल्या पद्धतीने, एका चांगल्या प्रेझेंटेशनने, एका चांगल्या स्किलने ज्यावेळेस आपण ते लोकांपर्यंत पोहोचू, त्याचा एक प्रॉपर वेटिंग पिरियड पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे लोकांची रांग लागलेली असेल, तोपर्यंत आपल्याला मेहनत घ्यायची आहे, तोपर्यंत आपल्याला आपले प्रयत्न करायचे आहेत. सो दिस वॉज द बर्नाम इफेक्ट. इथे तुम्हाला चित्र दिसत असेल, त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एक माणूस आहे आणि त्याच्या डोक्यात इतके सगळे थॉट आहेत. तर हे सगळे थॉट काय आहेत, त्याच्या आजूबाजूचे थॉट, की त्याला काय दिसतंय आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर, आपल्या बिझनेसच्या कॉन्सेप्टला ऐकल्यानंतर, आपल्याला भेटल्यानंतर आणि आपल्याकडून आपल्या बिझनेस विषयी ऐकल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोक्यात कोणते विचार येत आहेत, त्या व्यक्तीला पूर्ण क्लॅरिटी येते का, आणि त्या गोष्टीची त्या व्यक्तीला गरज आहे का. आपण कधी कधी असं पण म्हणतो ना, टकले की नगरी में कंगवे कैसे बेचेंगे. तर ज्या वेळेस लोकांची नीड आपल्या बिझनेसला कनेक्ट होते त्यावेळेस आपला बिझनेस सक्सेस कडे खूप चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. हे मला आजच्या सेशन मध्ये क्लिअर करायचं होतं. थँक्यू सो मच, तुम्ही ऐकून घेतलं. थँक्यू सो मच, तुम्ही हे सगळं समजून घेतलं. आणि आता आपण आपल्या ज्या आजच्या उद्योजिका आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. सुधीरजी, तुम्ही त्यांचं हो. इंट्रोडक्शन करता. जॉईन झालेत नैना. आय थिंक नैना मॅडम जॉईन झालेले आहेत. हो हो हो. तर हो, मगाशी तसं माझ्या प्रस्तावनेमध्ये मी सांगितलंच, त्यांचा व्यवसाय आणि त्यांचं जे हे आहे त्याबद्दल सांगितलेलंच आहे. एकच मिनिट. ओके मॅडम, मी माझं प्रेझेंटेशन स्टॉप करते. जर तुमचं प्रेझेंटेशन असेल तर तुम्ही ते कनेक्ट करू शकता. तोपर्यंत मी तुमचं इंट्रोडक्शन देते. अनम्यूट करता मॅम. येस मॅम. ओके, नैना मॅम, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आमच्या अक्षर मानव ग्रुपमध्ये. अक्षर मानव थँक्यू मॅम. ग्रुपमध्ये दर गुरुवारी आपण उद्योजकांना संधी देत असतो की त्यांनी त्यांच्या व्यवसायाची संकल्पना इथे मांडावी, ज्याच्यामध्ये लोकांच्या उपयोगाचं माहितीचं जी काही इन्फॉर्मेशन असते ती बिझनेसची दिली जाते. त्याचबरोबर जर तुमचा B2B बिझनेस असेल, तुमच्याकडे एखादी अशी कॉन्सेप्ट असेल तर त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही लोकांना ती माहिती देऊ शकतात. सो नैना निकम मॅडम ज्या ह्या एक डॅशिंग, एक डायनामिक वुमन एंटरप्रेन्युअर आहेत. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नाशिकमध्ये सगळ्यात मोठा स्टुडिओ आणि सगळ्यात मोठं VFX, अॅनिमेशन, ग्राफिक, 3D असे म्हणजे खूप सगळे कोर्सेस आहेत त्यांचे. मोर दॅन 32 कोर्सेस आहेत त्यांचे. मी स्वतः जाऊन बघितले मॅमच्या ऑफिसला. आणि डायरेक्ट फिल्म इंडस्ट्रीला कनेक्ट करणारे प्रोजेक्ट आहे त्यांच्याकडे. आणि त्यांचं व्यक्तिमत्व पण खूप इन्स्पायरिंग व्यक्तिमत्व आहे. सो आय वेलकम यू मॅम. आणि मी तुम्हाला विनंती करते की तुमचा बिझनेस नक्की काय आहे त्याचा आमचे जे ग्रुप मेंबर जॉईन झालेले आहेत आणि ही रेकॉर्डिंग ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा ते लोक सुद्धा हे सगळा व्हिडिओ आणि ही सगळी तुमची इन्फॉर्मेशन ऐकणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या व्यवसायाची माहिती सांगणार. ओके. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. माझं नाव नैना अनंत निकम आहे. बाय प्रोफेशन मी ब्युटिशियन आहे. त्याच्यामुळे नाशिकमध्ये माझे 2 सलून आहे. बट मी आता रिप्रेझेंट करते की 6 शॅडोज अॅनिमेशन स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडला. ही आमची कंपनी आहे ज्याच्यात आम्ही अॅनिमेशन रिलेटेड काही कामं घेतो. म्हणजे आर्किटेक्चर व्हिज्युअलायझेशन आमचा कोर बिझनेस आहे. त्याच्यानंतर आम्ही ग्राफिक डिझायनिंग, ब्रँडिंग क्रिएशन आणि VFX मध्ये कामं करतो. म्हणजे जे पण काही पिक्चर बनतात किंवा सिरीज बनते त्याच्यातलं थोडं थोडं काम, जसं बाहुबलीपासून तर आता फायटर पर्यंत आपल्याकडे थोडं थोडं काम 5% 10% येत असतं. तर ही कंपनी 13 वर्षापासून आहे. बट आमच्या इंडस्ट्रीचं पेन हे आहे की आमच्याकडे स्किलिंग लेबर नाहीये. म्हणजे मुलं एका टिपिकल एज्युकेशन सिस्टीम मध्ये आहे. जसं B.Com करतो आपण, M.Com करतो किंवा MBA आहे. तर आफ्टर ते केल्यानंतर मुलांना किती अपॉर्च्युनिटी आय डोंट नो. म्हणजे किंवा आता आपण सगळे बघतोय की आपले रोजगार मेळावे भरवावे लागताय की मुलांना तेवढेच जॉब नाहीये. बट आमची ही इंडस्ट्री की आम्हाला इथे दरवर्षी 3,000 ते 4,000 मुलं लागतात. म्हणजे आफ्टर कोरोना जर बघितलं तर ही इंडस्ट्री खूप बूम मध्ये आले. अॅनिमेशन आपल्या सगळ्यांचा जगण्याचा एक भाग झालाय. म्हणजे आपण विदाऊट डिझायनिंग, विदाऊट एंटरटेनमेंट राहू शकत नाही.
त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रातली एकमेव अशी अकॅडमी स्टार्ट केली आहे, जी प्रोडक्शन पाईपलाईन वरती शिकवते. म्हणजे काय तर प्रॅक्टिकली बेस लर्निंग देतो आपण मुलांना. OJT बेस म्हणतो, ऑन जॉब ट्रेनिंग. तर आपल्याकडे जे प्रोजेक्ट्स येतात त्याच्यावरती आपण मुलांना शिकवून त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप करून, ग्रूमिंग करून, त्यांचं इंग्लिश, ॲसेंट, इंटरव्ह्यू स्किल्स हे सगळं डेव्हलप करून आपण त्यांना 100% जॉब प्लेसमेंट देतो. तर एक मिनिट. ही आपली सिक्स शॅडोज अकॅडमी चं आहे मॅम. त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये आपल्याकडे 3D ॲनिमेशन डिग्री कोर्सेस आहे, डिप्लोमा कोर्सेस आहे. त्याच्यानंतर VFX, ग्राफिक डिझायनिंग, मोशन ग्राफिक, डिजिटल मार्केटिंग, 3D आर्किटेक्चर, व्हिज्युअलायझेशन, गेमिंग अशा आपल्याकडे जवळ-जवळ 32 कोर्सेस आपण रन करतोय. आपले हे ॲनिमेशनचे कोर्स केल्यावरती मुलांना कोणत्या करियर अपॉर्च्युनिटी येतात, तर लाइक डिझायनिंग इंडस्ट्री आहे, प्रिंट मीडिया इंडस्ट्री आहे, मूव्ही आहे, वेब सीरीज आहे, OTT प्लॅटफॉर्म आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री आहे. अशा जवळ-जवळ 20 ते 25 इंडस्ट्री मुलांना ओपन होतात, जेव्हा ते VFX किंवा ॲनिमेशनचे काही कोर्सेस करतात. त्यानंतर आहे तर समजा आपण एक 2D, 3D ॲनिमेशन, VFX डिग्री एक कोणता कोर्स केला, तर ह्याच्यामध्ये एक वेगवेगळी पाईपलाईन आहे. म्हणजे जर त्या मुलाने तो कोर्स केल्यावर तो मॉडेलिंग आर्टिस्ट म्हणून जॉइन होऊ शकतो. कुठे रेंडरिंग आर्टिस्ट, लाइटिंग आर्टिस्ट असे वेगवेगळे आर्टिस्ट म्हणून मुलगा जॉइन होऊ शकतो. ॲनिमेशन म्हणजे जे मिथ झालंय, की ॲनिमेशन म्हणजे कार्टून, तर तसं नसून आज पूर्ण काळाची गरज ॲनिमेशन आहे म्हणजे. त्याच्यानंतर हे करियर जे 3D ॲनिमेशनमध्ये करियर केल्यावरती मुलांना लाइक ते 3D ॲनिमेटर म्हणून जॉइन होऊ शकतात. कॅरेक्टर ॲनिमेटर असतात, 3D मॉडेलर्स असतात. असे जवळ-जवळ एक 15 ऑप्शन त्यांच्यासाठी ओपन होतात. VFXचा कोर्स केला त्यांनी तर ते VFX आर्टिस्ट, कंपोजिटिंग आर्टिस्ट, एफएक्स आर्टिस्ट, मॅट पॉइंटर असे जवळ-जवळ 10 एक ऑप्शन त्यांच्यासाठी करियरचे ऑप्शन ओपन होऊ शकतात. त्याच्यानंतर हा एक DI म्हणून जो देवांजी नावाचा कोर्स आहे, हा फक्त आपल्याकडे घेतला जातो पूर्ण महाराष्ट्रामध्ये. या कोर्सला एक आपण जो पिक्चर बघितला किंवा एखादी ॲड बघितली, तर त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक काहीतरी कलर असतो, कलर बॅकग्राऊंड. तर त्याचं ह्याच्यामध्ये मुलांना पूर्ण एज्युकेशन दिलं जातं. ह्याचे खूप जास्त स्कोप आहे कारण ह्याच्यामध्ये खूप कमी मुलं आहेत. त्याच्यानंतर इथिकल हॅकर आहे. आता प्रत्येकाला जशी आपण डिजिटलाइज दुनिया होते, तसं हॅकिंग पण वाढतंय. तर प्रत्येक कंपनीमध्ये एक हॅकर तरी बसवावा लागेल, की आपलं सिस्टम कोणी हॅक नाही करत आहे ना ह्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपली जी USP आहे, म्हणजे आपण कोणत्या USP वरती करतो, तर आपल्याकडे 100% जॉब गॅरंटी आहे. मुलांना आपण एज्युकेशन तर देतो, प्लस आपण त्यांना 100% जॉब गॅरंटी देतो ऑल ओव्हर ग्लोब. त्यानंतर आपल्याकडे प्रॅक्टिकल लर्निंग आहे. करिक्युलम आणि सिलेबस आपला स्वतःचा कॉपीराईट आहे. इंडस्ट्री पाईपलाईन लर्निंग आणि वर्किंग पण आहे. देन आपण इंडस्ट्री एक्सपर्ट फॅकल्टी आपल्याकडे ज्यांना 10+ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मग ते कोणी मुंबईहून, कोणी हैदराबादहून आपल्याकडे नाशिकला जॉइन झालेले. आपलं जे लोकेशन आहे ते हार्ट ऑफ सिटी म्हणजे कॅनडा कॉर्नरला आपलं असल्यामुळे बाहेरगावचे स्टुडंट्स असतील किंवा येणं-जाणं आहे, कॉलेज गोईंग मुलं आहे, तर त्यांना खूप सोपं जातं या लोकेशनला यायला. ओके, ओके. ग्रेट, ग्रेट. आणि मॅडम याच्यात मला एक माझी प्रश्न असा आहे, की येस. साधारणपणे काय एज किंवा काय बेसिक एज्युकेशन असावं हे कोर्सेस जॉइन होण्यासाठी? ओके. ह्या कोर्सेसला जॉइन व्हायला मॅम बेसिक एज्युकेशन आहे की 10वी मुलाची झालेली पाहिजे. तर तो शिक्षण घ्यायला येऊ शकतो आणि जर ओके. 12वी झाली असेल तर त्याला काही 3 महिने, 6 महिने, 1 वर्षांचे कोर्सेस देऊन त्याला आपण 100% प्लेसमेंट देतो. कारण तो 18 वर्ष कंप्लीट असतो. पण शिकायला असं आहे की तो 10वी झालेला पाहिजे. त्यानंतर मग ओके. कोणीही करू शकतं पुढे कोणत्या पण स्किलचे म्हणजे कोणत्या पण स्ट्रीमचे मुलं असतील तरी ते येऊ शकतात. ओके. आणि आणि मेन ह्याच्यात मॅडम असं नाशिकमध्ये हां, मार्क्स असे इतके मार्क्स पाहिजे किंवा मॅथ्स चांगलं पाहिजे, सायन्स असं काही नाहीये. म्हणजे एक अच्छा. एव्हरेज स्टुडंट, फेल्युअर स्टुडंट सगळे ह्याच्याकडे वळू शकतात. बरं. आता तुम्ही म्हटलात, की नाशिकमध्ये इन्स्टिट्यूट आहे. मग तुमचं येस. एज्युकेशन हे फक्त नाशिक जिल्ह्यापुरतंच मर्यादित आहे का? नाही मॅम. आपण दोन्ही प्लॅटफॉर्म ठेवले म्हणजे आपण ऑनलाईन पण प्लॅटफॉर्म ठेवले, ऑफलाईन पण ठेवले. पण ऑफलाईनसाठी तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल, की आपल्याकडनं रायचूर, कर्नाटकवरतून मुलं आहे. आपल्याकडे काही देवळा, सटाणा, त्याच्यानंतर इकडे बागलाण तालुका आहे, चाळीसगाव आहे. इकडून सुद्धा आपल्याकडे मुलं येतात इन्क्वायरीला ऑफलाईन कोर्सेससाठी. आणि ज्या मुलांना शक्य नाहीये किंवा ज्या कंट्रीजमध्ये ॲनिमेशन किंवा रोटोला एवढी डिमांड नाही किंवा ते बॅकला आहे आपल्या इंडियापेक्षा, तर त्या कंट्रीजसाठी पण आपण ऑनलाईन बॅचेस चालू केल्या. प्लस ज्या मुलांना शक्यच नाही त्यांचं नेटिव्ह प्लेस सोडणं, तर ते पण ऑनलाईन बॅचेस पण करू शकतात. बढिया, बढिया, बढिया. मॅडम तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलाय का तुम्ही? येस, मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सगळ्यांना दाखवते. मी सांगू?
हा, तुम्ही सांगितलं तरी चालेल. अच्छा, असं येस. दिसेल किंवा इथं मेसेज बॉक्स मध्ये तुम्ही टाईप केलं तरी चालेल. येस. आणि आणि आम्ही मॅम हा, आता आम्ही फ्रँचायझी पण डेव्हलप करायचा विचार चाललाय आमचा, कारण वा आता वा आपण वा. स्टेबल झालोय. तर माझी सगळ्यांना आस्क आहे, की आपल्या आसपासचे कोणी 10वी-12वी चे स्टुडंट्स असतील किंवा कोणी आपण जिथे लेक्चर्स देऊ शकतो, कॉम्प्युटर क्लासेस वाले जिथे मला टाय-अप्स करू शकता. तर ती हेल्प मी सगळ्यांकडनं मागू शकते, म्हणजे कारण आता ॲडमिशन पिरियड आहे. आणि सेकंड की येस. फ्रँचायझीसाठी जर कोणी इंटरेस्टेड असेल, तर त्याच्यासाठी पण 1:1 माझ्याशी बोलू शकता. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर मेसेजमध्ये टाइप करते मॅम. ओके. आणि सांगते मॅम, मी. आपल्याला कोणत्या एरियामध्ये आता फ्रँचायझी सुरू करायच्या आहेत? आपल्याला नगर चालेल, संगमनेर चालेल, औरंगाबाद आहे म्हणजे जसं संभाजीनगर म्हणू शकतो आपण. तर ह्या एरियामध्ये जिथे मुलं येत नाही, चाळीसगाव आहे, जळगाव आहे, जे मुलं मुंबई त्यांच्यासाठी लांब आहे. तर ते नाशिकला पण यायला त्यांना शक्य नाही, तर आपण तिथे फ्रँचायझी देऊ शकतो, म्हणजे जेणेकरून त्या मुलांना होईल. बाकी मालेगाव, सटाणा, नंदुरबार इकडचे मुलं तर नाशिकलाच येतात. धुळ्यात आपण फ्रँचायझी देऊ शकतो, म्हणजे धुळा, शहादा सगळं कव्हर होतं तिकडची साईड. बढिया बढिया. गुड गुड गुड. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. कोणाला काही वेलकम. प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न अनम्यूट करून विचारू शकता मॅडमच्या येस, येस. फ्रँचायझी विषयीचे आणि आता त्यांनी जी माहिती सांगितली त्याच्याविषयीचे. सुधीरजी, मला असं वाटतं तुमच्या क्षेत्राला कनेक्ट करणारं क्षेत्र आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कारण सुधीरजी आमचे पुण्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात आहेत. अनेक वर्ष त्यांनी ओके. काम केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस वेगवेगळे बिझनेसचे लोक जॉईन करतात त्यांना, तर हां, हां. त्यावेळेस असा विषय येतो की मग याच्यामध्ये ह्या बिझनेसचं प्रेझेंटेशन कसं करायचं आणि अजून इतर पण मीडिया क्षेत्राशी पण संबंध त्यांचा येतो बऱ्यापैकी. हां. सुधीरजी, अच्छा, तुमचा नंबर टाकला का मॅडम तुम्ही? येस, येस. ओके. सुवर्णा वैद्य मॅडम म्हणताय मला जॉब काय काय मिळतील ते नाही कळालं. अच्छा, तुम्ही जे कोर्सेस सांगितले ना मॅडम, तर ते कोर्स येस. पूर्ण झाल्यानंतर कोणते जॉब त्या मुलांना मिळू शकतात याच्याविषयी थोडं माहिती सांगू शकाल? ओके. आता समजा तो मुलगा कोणत्या आर्टिस्टला म्हणजे कोणत्या कोर्सला जॉइन करतोय त्याच्यावरती. जसं मी सांगितलं, की त्यांनी व्ही-एफ-एक्स आर्टिस्टचा कोर्स केला. तर त्याच्यासाठी जवळ-जवळ ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री, गेमिंग इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री, मास मीडिया इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री, ओ-टी-टी प्लॅटफॉर्म अशा जवळ-जवळ 12 ते 13 इंडस्ट्री त्याच्यासाठी ओपन होतात. काही कॉर्पोरेट ऑफिसेस आहे, की प्रत्येक जण जग डिजिटलाइज झालंय आता. त्यामुळे हम्म, हम्म, प्रत्येकाला एक व्ही-एफ-एक्स आर्टिस्ट तरी किंवा एक ग्राफिक डिझायनर तरी आपण आपल्या ऑफिसमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, कोणत्या पण ऑफिसमध्ये एक तरी आपण घेतो. हम्म, तर हम्म, आपण स्टुडिओशी टाय अप केलेले सगळ्या. काही कंपन्यांशी मोठ्या-मोठ्या टाय अप्स केले. प्लस आपण काही कॉर्पोरेट कंपन्यांशी पण टाय अप केले. मग जसं ज्या मुलाचं कॅलिबर असेल, मग त्याला अच्छा, जशी कंट्री मिळेल, जशी सिटी मिळेल, तसं त्याला जॉब म्हणजे मिळतो बुवा असं. ओके ओके. सुवर्णाताई, तुमचा डाऊट झालाय का क्लिअर की तुम्हाला अजून काही विचारायचं आहे? तुम्हाला कोर्सेस नाही समजले मॅडम, असतील. आलं आलं माझ्या लक्षात. आलं हो, लक्षात ना? तुम्हाला बऱ्यापैकी कळलं. कोर्सेस हो. समजले असतील. कोर्सेस म्हणजे काय आहे, जसं आपण बाहुबली मूवी बघितला, त्याच्यामध्ये आपण बघितलं की एक हिरो येतो आणि तो त्या एवढ्या मोठ्या बैलाला लोटतो. तर ते काही ऍक्च्युअल नसतं, ते व्हीएफएक्स मध्ये केलेलं क्रिएशन असतं. पण हे क्रिएशन कसं होतं, तर ते करणारा आर्टिस्ट असतो. ज्यावेळेस शूटिंग होऊन जातं, त्याच्या शूटिंगचं एडिटिंग करणारा तो आर्टिस्ट असतो. तर त्याच्याशी रिलेटेड हे कोर्सेस आहेत. म्हणजेच काय, एक उदाहरण मी तुम्हाला इथे सांगेल. कोरोनामध्ये सगळं जग थांबलेलं होतं. सगळं जग घरी बसलेलं होतं, पण सगळे येस. काय करत होते, मोबाईलवर होते. एंटरटेनमेंट इंडस्ट्री नव्हती थांबलेली. नव्हती बनली. त्याच्यामुळे हां. जिथं कुठे एंटरटेनमेंटचा संबंध येईल आणि त्याही पेक्षा प्रत्येक व्यवसायामध्ये मार्केटिंग पाहिजेच ना. आणि आता डिजिटल ब्रँडिंग. मार्केटिंगला तर खूप महत्व आलेलं आहे. त्याच्यामुळे ब्रँडिंग आहे, प्रमोशन आहे, मार्केटिंग आहे. त्याच्याशी रिलेटेड जेवढे कोर्सेस आहेत ते सगळे कोर्सेस सिक्स शॅडोज अकॅडमीकडे अवेलेबल आहे. त्याच्याही पलीकडे त्यांच्याकडे स्वतःचा स्टुडिओ आहे. त्याच्यामुळे त्या मुलामध्ये कॅलिबर असेल आणि त्यांनी तो कोर्स कम्प्लीट केला तर इमिडिएटली त्याला लगेच जॉब मिळू शकतो, त्याला प्लेसमेंट मिळू शकते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथे पर्सनॅलिटी ग्रूमिंग, स्पोकन इंग्लिश, इंटरव्ह्यू साठीचं प्रिपरेशन हे सगळं विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातं. आणि मॅडम, मला असं वाटतं तुम्ही पुण्याकरता पण एखाद्या फ्रँचायझीचा विचार केला पाहिजे, कारण की आमच्या ग्रुपमध्ये पुण्याचे काही मेंबर आहेत. सो येस मॅम. मी पुण्यामध्ये सुद्धा पुण्याला आकुर्डी म्हणून एरिया होता. तर तिथून मला एक आलं होतं, की तुम्ही इथे चालू करा असं. मग ते भेटणार पण आहे. उद्या 5 तारीख आहे. उद्या येणार आहे ते तिथून. अच्छा, आणि अरे वा. माझं असं म्हणणं आहे, की पुणे खूप मोठं आहे. म्हणजे पुण्यामध्ये एक नाही, पुण्यात 5 तरी फ्रँचायझी लागतील. कारण एरिया वाईज येस ते येस. खूप मोठं आहे.
आणि एज्युकेशन झोन आहे पुन्हा. तर सगळ्यांना वेलकम असेल, म्हणजे ज्यांना घ्यायची आहे फ्रँचायझी ते मला येस, येस, कॉन्टॅक्ट करू येस. शकतात. थँक्यू नैना मॅम, थँक्यू सो मच. थँक यू खूप मॅम. छान प्रेझेंटेशन होतं तुमचं, आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. थँक यू मॅम. थँक्यू थँक व्हेरी यू तुम्ही मच. मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं म्हणजे थँक यू मला. धन्यवाद. थँक्यू. येस, आजचं जे सेशन होतं त्याच्याविषयी कोणाला शेअर करायचं आहे? शारदा उगले मॅडम, सचिन देवकते सर, सुवर्णा मॅडम, धीरज कांबळे सर. आजच्या अगोदरचे पॉइंट आणि मॅडमचे जे प्रेझेंटेशन झाले याच्याविषयी आपण जाऊया वोट ऑफ थँक्स कडे. सुधीरजी, धीरजजी, आज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आमचं सेशन तुम्हाला कसं वाटलं याचं समीक्षा तुम्ही सांगावी. हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला? Okay, thank you, Leela-tai, for giving this opportunity to me. Actually, I'm very much sorry. I apologize. कारण खूप आता जस्ट ऑफिस आले आणि आय रिक्वेस्टेड परवेश साहेबांना. आय सेंट हिम पर्सनल मेसेज की मला प्लीज जॉईन करा, मी थोडं उशीर झालो, अँड ही एक्सेप्टेड माय रिक्वेस्ट. सो आय वुड लाईक टू थँक्स टू हिम. या जे आता जे नैना मॅडम बोलत होता आहे त्या खूप काही छान येत होते. आतापर्यंत जे काही सेशन झाले ते लिटरली आय एम मिसिंग परेश टुडे. की त्यांनी त्याचा आज बर्थडे माझ्यापेक्षा ना, बर्थडे आहे आज. आम्हापेक्षा छान त्यांनी हे दिलं असतं, पण तरी पण तो नाही. पण मी त्याच्यासारखा तर होऊ शकत नाही, पण तरी बोलतो की जे नैना मॅडमनी सांगितलं बाकीचं काय हे झालं. मी जॉईन लेट केलं त्यामुळे मला अगोदर काय झालेलं माहिती नाही. बट इट वॉज व्हेरी नाईस कन्सेप्ट अबाउट नैना मॅडम. मला त्यांना एकच क्वेश्चन विचारायचा होता की म्हणजे आय वॉज सपोज टू आस्क, पण मी एक हॉटेल इंडस्ट्रीचा आहे ना. हॉटेल इंडस्ट्री इज समथिंग डिफरंट अँड त्यांचं आहे. सो हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट दिस कन्सेप्ट इन हॉटेल इंडस्ट्री इफ दे कॅन. म्हणजे मॅडम एखादा असा कोर्स आहे का ते जो हॉटेल इंडस्ट्री मधल्या मुलाला काम येऊ शकतो? आपण जे आता माहिती सांगतोय, आपण जे आता कोर्सेस सांगतो आहे, तर असं होऊ शकतं का की त्याने तो कोर्स कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉईन झाला? तर माझ्या मते आपले याचे जे कोर्सेस आहेत जिथे कुठे ऍडव्हर्टिजमेंटचा संबंध येतो, तर ते ब्रँडिंग. येस, तर ते कोर्सेस ते करू शकतात आणि त्याच्यानंतर ते कोर्सेस कम्प्लीट करून जर ते हॉटेलच्या मार्केटिंग टीमला जॉईन झाले, तर येस, हॉटेलचं मार्केटिंग आहे, ब्रँडिंग आहे, लोकांपर्यंत सोशल मीडिया, डिजिटल त्याचा प्रेझेन्स जो करायचा आहे, तर त्याच्यासाठी ग्राफिक डिझायनिंग या सगळ्या कोर्सेसचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. मॅडम तुम्ही प्लीज. अजून एक बोलायचं होतं. ग्राफिक डिझायनिंग आणि मोशन ग्राफिक कोर्स आहे की जे त्याला हॉटेल इंडस्ट्रीला आपण टायअप करू शकतो. म्हणजे जसं मी आता मुलांना जॉबला देते, म्हणजे इथून निघाल्यावरती मुलांना कॉर्पोरेट कंपन्या किंवा स्टुडिओ कंपनी जॉब देते, तसं मी मुलांना हॉटेल इंडस्ट्रीत पण जॉब देऊ शकते. सो ऍक्च्युली म्हणजे छान कन्सेप्ट आहे आणि समथिंग ही कन्सेप्ट अशी आहे लीलाताई, काहीतरी डिफरंट यु नो, येस, something येस, येस. what we think always we think something beyond the box. Okay, and that Exactly. makes man perfect. Yeah, but this we can be counter and calculate. ऍक्च्युली सर, एक ऑब्झर्वेशन असं आहे, ऍज आय एम अ एज्युकेशनल काउन्सिलर, Yes. एक ऑब्झर्वेशन असं आहे की मुलांना ना फक्त परीक्षेच्या मार्कांच्या तराजूमध्ये तोललं जातं. तर त्याच्या ऐवजी जर तो मुलगा क्रिएटिव्ह आहे आणि तो फक्त मार्कांमध्ये ठीक नाहीये, पण त्याचं ड्रॉइंग छान आहे, तो क्रिएटिव्ह आहे आणि तो अजून काहीतरी चांगलं करू शकतो, तर त्याच्यासाठी ही सगळी क्षेत्र म्हणजे सुवर्ण संधी आहेत. आणि ज्या वेळेस एखाद्या मुलाला असं काहीतरी क्रिएटिव्ह करायला मिळतं, तर तो मुलगा त्या क्षेत्रातला एक अमेझिंग, एक मोठ्या लेवलचा व्यक्ती बनू शकतो. तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला खूप आनंद होईल की बाहुबली मूवीचं जे व्हीएफएक्स झालेलं आहे, त्याचा जो मुलगा आहे ज्याने व्हीएफएक्सचं ते सगळं काम केलं, तो नाशिकचाच आहे, बरोबर नाही ना मॅडम? येस, येस. येस. तर हे जे क्षेत्र आहे हे क्रिएटिव्ह मुलांसाठीचं क्षेत्र आहे असं आपण म्हणू शकतो, की जे मॅथ्स मध्ये थोडेसे नाहीये ठीक, किंवा त्यांचं इंग्लिश एकदमच परफेक्ट नाहीये, पण त्यांची क्रिएटिव्हिटी छान आहे ना. तर बरोबर. पेरेंट्सने किंवा जे कोणी लोक फक्त मुलांना इंजिनियर करण्याच्या, डॉक्टर करण्याच्या, अजून काही करण्याच्या मागे लागलेले आहेत, तर त्यांनी ह्या ऑप्शनकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा जर क्रिएटिव्ह असेल
म्हणजे माझा एक सोपा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही जर उत्तर देऊ शकत असाल. आपण जेव्हा शाळेत जात होतो, तर त्या शाळेत अभ्यास करत असताना किंवा आता पण आपण आपल्या मुलांना जर ऑब्झर्व केलं, तर आपल्याला फक्त वाचलेलं समजतं, कोणीतरी सांगितलेलं समजतं, की त्याचा जर एखादा व्हिडिओ असेल तर तो समजतो. काय मत आहे तुमचं? सुधीरजी, सुवर्णा मॅम? व्हिडिओ. व्हिडिओ समजतो. सुवर्णाताई काय हो, समजतं? व्हिडिओच. व्हिडिओ पण व्यवस्थित ते समजतो. आपली जी पंच इंद्रिय कामाला लागतात ना व्हिडिओत, त्यामुळे जास्त ग्रास्प होतं. एक्झॅक्टली. म्हणजेच काय होतं, ज्यावेळेस व्हिडिओवर आपण एखादं क्रिएशन बघतो, तर एक केनेस्थेटिक अप्रोचने आपण लर्निंग करतो. म्हणजे आपल्याला डोळ्याला पण दिसतं, आपल्याला कानाला पण ऐकू येतं, आणि जे डोळ्यांना दिसून ते मेंदूमध्ये कॉपी होतं, तो मेंदू आपला सबकॉन्शियस माइंड ते समजून घेतो. तर एक्झॅक्टली हेच ह्या सगळ्या कोर्सेसमध्ये होत असतं. मग तो VFXचा कोर्स असेल, तो अॅनिमेशनचा कोर्स असेल, तो ग्राफिक डिझायनिंगचा असेल, तो 3D आर्टिस्टचा असेल, आणि जेवढे काही कोर्सेस मॅडमने आता सांगितले त्या सगळ्या कोर्सेसमध्ये, तर या नवीन जनरेशनसाठी हे खूप सुंदर क्रिएशन आहे. आणि त्यातल्या त्यात माझं आज मत आहे की नैना मॅडम सारखी एक नवउद्योजिका, ज्यांचा एका वेगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे, आणि आज त्यांनी ही हिंमत दाखवली की आपल्या मुलांना मुंबईपर्यंत जाण्याचा प्रवास शक्य होत नसेल तर इथे नाशिकमध्ये त्यांच्यासाठी अवेलेबल करून देऊया. तर अशा उद्योजकेला नक्की आपण सपोर्ट केला पाहिजे, आणि आपल्या संपर्कातले जेवढे पण लोक असतील त्या सगळ्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे की त्यांनी इन्क्वायरी करता कनेक्ट करावं. इन्क्वायरी एकदा झाली की त्यांना त्याचं महत्व त्या समजून सांगणारच आहेत. येस मॅडम, तुमचा हँड रेस दिसतोय, तुम्ही काय बोलताय? नाही मॅम, ऍक्च्युली तुम्ही खूप छान, म्हणजे मी जेवढं समजलं त्याच्यापेक्षा तुम्ही अजून डीप मध्ये छान सांगितलं. मला तुम्ही 10 मिनिटं सांगितले होते, मग मी तेवढंच सांगितलं. बट इफ ओके. कोणाला काय असेल प्रश्न किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. येस. मॅडमने त्यांचा नंबर दिलेला आहे, तो नंबर तुम्ही नोट करू शकता, त्यांना प्रश्न विचारू शकता, माहिती घेऊ शकता त्यांच्याकडनं. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. धीरज सर, मी तुम्हाला स्पेशल थँक्स म्हणेल की ऐन वेळी तुम्ही आमच्या कार्यक्रमाची समीक्षा केली. कार्यक्रमात वक्ता कितीही बोलला तर ज्यावेळेस समीक्षक किंवा ज्यावेळेस ज्यांनी जॉईन केले ते ज्यावेळेस सांगतात कार्यक्रमामध्ये काय उणीव राहिली किंवा काय चांगलं झालं, त्याच्यानंतर आमच्यासारख्या वक्त्यांना संधी मिळते की अजून काय सुधारणा करायला पाहिजे, अजून काय चांगलं करायला पाहिजे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. सुधीरजी, आपण वोट ऑफ थँक्स कडे वळूया. हो. माझा आवाज येतो? येस, आता येतो. हा. तर आज म्हणजे आपल्याला या संपूर्ण कार्यक्रमामध्ये परेश सरांची खूप आपल्याला कमतरता भासली आपल्याला आज. त्यांचं आज मार्गदर्शन आपल्याला मिळू शकलं नाही. तरी हरकत नाही. आपण शेवटी आपला कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम यशस्वी होणं जरुरी आहे. परेश सर जरी आज नसले तरी शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे आपण हा शो जो आहे तो सक्सेस केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला ऍक्च्युली आपण ज्या समीक्षकांना आपण त्यांना म्हणजे इन्व्हाइट केलं होतं, त्यांचा मेसेज आला की थोडं त्यांच्याकडे खूपच इलेक्ट्रिसिटी येऊ शकले नाही. तर या आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्या सर्वांचं इथं मनापासून आभार. प्लस आजच्या कार्यक्रमाला ज्या लोकांनी जे लोक उपस्थित होते आणि त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन किंवा आपल्या सूचना या ठिकाणी मांडल्या, अतिशय चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले, तर त्यामुळे सर्वांचं आभार व्यक्त करतो. आपल्या आजच्या एंटरप्रेन्योर त्यांचेही मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. लीलाताईंनी व्यावसायिकतेच्या विविध पातळ्यांवर कशा प्रकारे काम केलं पाहिजे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. आमच्या या सगळ्या उपक्रमासाठी नेहमी जे आम्हाला म्हणजे पडद्यामागे राहून जे आम्हाला सहकार्य करत असतात, विनोद बर्वे सर, सगळे टेक्निकल सपोर्ट त्यांचा असतो आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला, त्यांचेही अगदी मनापासून आभार. आणि अजून कोणी राहिलं असेल भूलचूक त्या सर्वांचे आभार, असं नको व्हायला कोणाचे आभार त्यामध्ये राहिले. येस, तर आपले अतिशय संजय छान हा सर कार्यक्रम या आहेत, ठिकाणी. सचिन हा, देवकते सर आहेत, नाही आहेत ना संजय सर आहेत, शारदा उगले मॅडम सर. आहेत, हा, सुवर्णा मॅडम सर्व आहेत, सर्व सर्व आणि सर्वांचे मनापासून आपल्या आभार. कार्यक्रमाचं इतकं सुंदर निवेदन करणारे सुधीर देशमुख सर आहेत, त्यांचे पण मनापासून आभार. थँक्यू सो मच नाही, सर, हा आपला थँक्यू सो मच. आपल्या या कार्यक्रमाला सर्वजण खूप चांगलं सहकार्य करत असतात, त्याबद्दल म्हणजे यात काही दुमत नाहीये. आपला सेल्स गप्पांचा हा जो कार्यक्रम आहे, आता मी नेहमी सांगतो की याला एक छान स्वरूप आता येत चाललेलं आहे.
म्हणजे जशी आपल्या जीवनात जशी दैनंदिनी असते तशी ही साप्ताहिकी सुरू झालेली आहे एक प्रकारची. तर रंगत जाईल आणि खूप चांगलं व्यावसायिकतेचं मार्गदर्शन या माध्यमातून आपल्या सर्व अक्षर मानव परिवारातल्या सदस्यांना या ठिकाणी मिळत राहील अशी मी या ठिकाणी कामना करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. गुड नाईट. थँक्यू सो मच.